साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, साधनाश्री नगर खोंडेवाडी, जांभरुण लेआउट, श्री रामलल्ला नगर इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटल जवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचे शिक्षणाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन. चौकशी दोषी आढळलेल्या सातपुते शिक्षक दाम्पत्यावर कारवाईची मागणी. मेहकर पंचायत समिती अंतर्गत कार्यरत असलेल्या सातपुते शिक्षक दाम्पत्यावर निलंबनाची कारवाई करून वेतन व भत्ता वसूल करण्यात यावा, या मागणीसाठी आज 14 फेब्रुवारीला बुलढाणा जिल्हा परिषदेमधील शिक्षणाधिकारी यांच्या दालनात क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. चौकशी अहवालात दोषी ठरल्याने सातपुते शिक्षक दाम्पत्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. मात्र निलंबन मागे घेऊन त्यांना पुन्हा सेवेमध्ये घेण्यात आल्याने संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. शिक्षक दाम्पत्याला वाचवणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे. दोषी शिक्षक दाम्पत्याला वाचवणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे. कोण म्हणते पदावर कारवाई झालीच पाहिजे. कोण म्हणते होणार नाही झाल्याशिवाय राहणार नाही. दोषी शिक्षकाला वाचवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. दोषी शिक्षकाला पाठीखाली घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई. गेल्या 1.5 वर्षापासून मेहकर पंचायत समिती अंतर्गत गजानन सातपुते व छाया सातपुते या बोगस शिक्षकांनी नोकरीमध्ये 4 अपत्य असताना सुद्धा 20 वर्षापासून वेतन आणि भत्ते सगळं शासनाचा लाभ घेतला. त्याची तक्रार आमचे तालुका अध्यक्ष देवेंद्र आखाडे, गणेश भाऊ गारोळे व इतर मंडळींनी केली होती. गेल्या 14-15 महिन्यापासून त्या शिक्षकावर दोषी आढळल्यानंतर सुद्धा 4 गट शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी केली. सदर शिक्षक दोषी आढळला, मात्र त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली आणि सदर कारवाई राजकीय दबावापोटी, सत्ताधारी राजकीय दबावापोटी सदर कारवाई ही शिक्षणाधिकारी व माननीय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मागे घेतली. आम्हाला म्हणायचंय की बा सदर शिक्षकांनी लाखो रुपयाची संपत्ती गोळा केली. सदर शिक्षक शाळेवर जात नाही, मुख्यालयी राहत नाही. सदर शिक्षकांनी बँक टाकली आणि त्या बँकेची उपविधी आम्ही पुराव्यासहित शिक्षणाधिकाऱ्यांना मान्य शिवसाहेबांना दिली. त्याच्यानंतर सदर शिक्षकाचा अतिक्रमणाचा अहवाल दिला, तरी सुद्धा 14 महिन्यापासून या शिक्षकावर बोगस शिक्षकावर कारवाई होत नाही. म्हणून आज आम्ही मान्य गट शिक्षणाधिकारी यांच्या दालनात कारवाईसाठी वेळोवेळी पत्र दिले, निवेदन दिले, मात्र हे अधिकारी त्याला पाठीखाली घालत आहेत, वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि कायदेशीर सगळ्या चौकशी बाबी स्पष्ट झाल्या, सगळे अहवाल आले, दोषी केलं, दोष आरोप पत्र भरलं, निलंबन करून सदर निलंबन दबावापोटी मागे घेतलं. पण आमचं म्हणणं आहे की बा कायद्यापेक्षा कोणी मोठं नाही, म्हणून या अधिकाऱ्यांनी त्याला वाचवू नये.